तुळजापूरमधील पर्यटन स्थळे. तुळजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. हे शहर राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. याला पूर्वी चिंचपूर, चिंचेच्या झाडांची भूमी म्हणून ओळखले जात असे. तुळजाभवानीचे मंदिर हे शहराचे प्रमुख आकर्षण आहे. तुळजाभवानी ही देवी दुर्गेचे एक रूप आहे आणि ती मराठा राज्याच्या भोसले कुळांची मुख्य देवता होती. थोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज जे भोसले कुळातील होते, यांनीही तुळजाभवानी देवीचा सर्वात जास्त आदर केला. तुळजापूर या पवित्र शहराचे नाव तुळजाभवानी मंदिरावरून पडले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने ते आकर्षण रूप धारण करते. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक दूरवरून येतात. हे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारख्या जवळपास राज्यामधूनही भाविकांना आकर्षित करते. आणि मित्रांनो, महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले तुळजापूर हे राज्यातील एक सुंदर आणि लोकप्रिय शहर आहे, जे प्राचीन मंदिरे आणि इतर रचनांसाठी ओळखले जाते. राज्याच्या ऐतिहासिक स्थळाचा एक भाग असल्याने येथे अनेक आश्चर्यकारक प्राचीन वस्तू आणि स्मारके पाहता येतात. येथे तुम्हाला जुनी मंदिरे, किल्ले आणि गुहा पाहायला मिळतात. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी तुळजापूर हे एक आदर्श ठिकाण आहे. तुम्ही ऑफबीट प्रवासी असाल तर तुम्ही महाराष्ट्रातील या खास ठिकाणाला भेट देण्याची योजना आखू शकता. या व्हिडिओमध्ये आमच्यासोबत जाणून घ्या निवडक अद्भुत ठिकाणांबद्दल जे तुमची तुळजापूरची सहल खास बनवतील. तर पहिला आहे मित्रांनो तुळजाभवानी मंदिर. येथील मुख्य आकर्षण असलेल्या देवी तुळजाभवानी मंदिराला भेट देऊन तुम्ही तुमचा शहराचा दौरा सुरू करू शकता. तुळजादेवीच्या नावावरून या शहराचे नाव तुळजापूर पडले आहे. हे तुळजाभवानी देवीला समर्पित प्राचीन मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर 12व्या शतकात बांधले गेले आहे असे मानले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची मूर्ती बसवलेली आहे. तुळजा मातेच्या 8 हातात वेगवेगळ्या प्रकारची 8 शस्त्रे आहेत. त्यापैकी एका हातात महिषासूर नावाच्या राक्षसाचे मस्तक आहे. महिषासुराचा वध करणाऱ्या तुळजाभवानीचा जन्म झाला असे म्हणले जाते. दुसरं आहे घाटशिला मंदिर. तुळजाभवानी मंदिराच्या सोबतच इथल्या एक प्रसिद्ध घाटशिला मंदिरातही जाण्याचा बहुमान मिळू शकतो. हे भगवान रामाला समर्पित जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराची एक पौराणिक आख्यायिका देखील आहे. असे मानले जाते की भगवान राम आणि भाऊ लक्ष्मण यांची पत्नी सीतेच्या शोधात येथून गेले होते. असे मानले जाते की देवी तुळजाने श्रीरामाला सीतेचा शोध घेण्यासाठी पुढे जाण्याचा मार्ग दाखवला होता. तिसरं आहे धाराशिव जैन गुहा. मंदिराव्यतिरिक्त तुम्ही धाराशिव जैन लेणी पाहण्यासाठी येथे जाऊ शकता. हा 7 प्राचीन लेण्यांचा समूह आहे, ज्या बौद्ध आणि जैन भिक्षूंनी 5व्या आणि 7व्या शतकात बांधल्या होत्या. ही लेणी अध्यात्माचे मोठे केंद्र असायची. गुहेत तुम्हाला अनेक जैन तीर्थकारांच्या पुतळ्याही दिसतात. जर तुम्हाला स्वारस्य असेल तर तुम्ही येथे नक्की व्हिजिट करा. नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी हे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे. चौथा आहे नळदुर्ग किल्ला. तुळजा भेटी दरम्यान तुम्ही नळदुर्ग किल्ल्याला भेटी देण्याची योजना आखू शकता. हा एक प्राचीन किल्ला आहे जो मध्ययुगीन स्थापत्य शैलीत नलराजाने बांधला होता. हा त्याच्या काळातील एक अद्भुत किल्ला आहे जो सध्या फक्त अवशेष अवस्थेत आहे. किल्ल्याची भक्कम तटबंदी आजही पाहायला मिळते. हा किल्ला तुळजाभवानी मंदिरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. नळदुर्ग किल्ल्याची गणना दख्खनमधील सर्वात मजबूत किल्ल्यामध्ये केली जाते, जो मोठ्या परिसरात पसरलेला आहे. इतिहास चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही येथे येऊ शकता. इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. शेवटचा आहे चिंतामणी. वर उल्लेख केलेल्या स्थळांशिवाय तुळजाभवानी मंदिरासमोर चिंतामणीची सुंदर दगडी आकृती पाहायला मिळते. चिंतामणी भक्तांना योग्य निर्णय घेण्यास मदत करतात असे मानले जाते. हे धार्मिक स्थळ नरसिंह, यमाई देवी, मातंगी आणि खंडोबासह अनेक सुंदर मंदिरांनी वेढलेले आहे. हे धार्मिक स्थळ मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी भाविकांनी भरलेले असते. असे आणखीन खूप काही पर्यटन स्थळे आहेत मित्रांनो. देवी देवतांचे मंदिर आहेत. तुम्ही तेथे व्हिजिट करू शकता, बघू शकता. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. आणखीन काही व्हिडिओज येणार आहेत मित्रांनो, म्हणून चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तोपर्यंत भेटू पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.